ती नदीमध्ये ओळखोटपर्यंत जर म्हटलं का कोकणी मासे माहिती असतील का नसतील, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात तांबोली, त्यानंतर कोंबडा मासे म्हटले जातात, मोठ्या प्रमाणात वरपर्यंत होते आणि मिळत जी शिवनदी आहे, शिवनदीवरची मागची व्यवस्था होती, आजची शिवनदीचा नगरपालिकांचे कारण आहे. याच्यामध्ये खालच्यावर गावची कोळंबी म्हटली आहे, विकेट याच्या तिथे मोठ्या प्रमाणात मिळतो, लॉबस्टर मिळतो. पण हा नगरपालिकेचा भाग आहे, त्याच्यामध्ये जो वाशिष्ठीचा मूळ भाग आहे ज्याच्यामध्ये उत्तर स्ट्रीममधून पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं. पण आमच्या भागामध्ये जी जलजैवविविधता वॉटर बायोडायव्हर्सिटी, वॉटर बायोडायव्हर्सिटी पूर्णपणे संपली. याच्यामध्ये अनेक वेळा आम्हाला मासे परत दिसतात मिळतो. आमच्या ह्या प्रभागातील म्हणजे कुठून दाभोळ पासून वरच्या भागापर्यंत तर याच्यावर किनाऱ्यावर असतात ते प्रामुख्याने मच्छीमार समजतात. तो समाज जो आमचा आहे तो तिथे बसलेला हा पूर्णपणे नष्ट झाला. म्हणजे जो आमचा व्यवसाय होता, जे डोल लावणं, थोडी मासे पकडणं, ते आमच्या खाडीमध्ये थोडी पुढे चालायची. मी बघितलं, मी स्वतः मासे पकडले की मी हातोडी असताना मामीला सांगायचो तू चपाती भाजायला घे आणि सकाळी आपण गळ टाकायचं त्याच्या विरूच्या बंधामध्ये आणि एखादा मासा काढून त्याच्या तोंडाचं वगैरे असेल, आंबोलीचं असेल, नाही तर गोरीच असेल, ते आम्ही धरून आणतो. असं ते 7 मिनिटांमध्ये गळीला धरून आणून घरात साफ करून 10 मिनिटात ते मासे खाऊ शकतो. इतके मासे आमच्या खाडीमध्ये होतं. पण परिपूर्ण आमची खाडी मासे मुक्त झाली. मग याला कारण काय? किती वर्षामध्ये आहे? 1984-85 म्हणजे 40 माहीत कार्यक्रमांच्या आपण प्रयोगशाळेमध्ये आता या दोघांनी प्रश्न विचारले की नदी प्रदूषणाची तीव्रता वाढली आहे, तर दोघांनी तिथे उत्तर ती वाढलेली आहे. आणि सांगितलं की त्यामुळे मासे मुक्त आपली काळी झालेली आहे. तर नवीन प्रदूषक किती कारणीभूत आहे किंवा ते प्रदूषक किती कारणीभूत आहे, त्याचा नेमकं काय परिणाम होतो? काय झालं इंडस्ट्रियलायझेशन तर झालेलंच आहे, त्याची गरज पण सगळं पॉप्युलेशनही खूप वाढलं आहे. राईट, पूर्वी आपल्याकडे समजा 1000 माणसं असतात, आता ते लागणारच आहे. त्याच्यासाठी जे लागणारे आहेत म्हणजे आता समजा STPs लागते, सिटी कॉर्पोरेशनचं काम काय की STPs बसवले पाहिजे. राईट, म्हणजे आपला अनट्रीटेड सिवेज आहे कसा सोडला जात असेल, एक कारण असं मानण्याचं. दुसरं कारण आहे इंडस्ट्रियल सिवेज जातं. तर इंडस्ट्रियल सिवेज जसं त्याच्यामध्ये सांगितलं त्याच्यासाठी बरंचसं ऑर्डर टेक्नॉलॉजीज आहे. इव्हन ॲडव्हान्स हॉस्पिटल स्टेट बोलूया, सगळं आपण बोलूया, डिस्कस करूया. आपण चर्चा आपण इकडे लक्ष तुमच्या प्रश्न हातवर केला तुम्हाला मुळामध्ये मी पण एक नदी किनारी दिसत आहे, वाघुली नदीचं ऐकलं असतं. मी स्वतः मासे पकडायला आणि तिथे मासे पकडलेले असतात, पण आता तिथे एक मासे सहज करतात. त्याचं कारणच ते आहे की त्यावेळेस आमच्या गावाची संख्या होती 400-500 लोक. आज आमच्या गावाची संख्या 60,000 होती. ते बाहेरचा समाज येऊन राहिला, पण त्याच्यासाठी आपण STP लावतो. STP आहे कॉर्पोरेशनने लावलं तर मला वाटतं चिपळूणची नाही सगळ्या